दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा, आज मुलाला खूप अभिनंदन. धन्यवाद तुम्हालाही. दादा, आजचे नियोजन कसं काय? गाडीचं नियोजन हा आपण आपलं पहिला घेतलेला राणा आहे आणि हा बाजी आहे. आपण 2 दिवस झाले उतरवलाय. संदीपचा आहे साकोऱ्याचा बैल. खूप दिवसापासून आमचा म्हणजे उतरावाचा प्लॅन चालू होता, पण मैदान जवळ नाही आणि आपलं नियोजन आज का केला का जवळ मैदान होता, आपला टाइम पण होता, त्यामुळे उतरवलं बैल. हो, गुलाल पण झाला. काय सकाळ मग गुलाल तर झालाय. आणि एक ना दादा, काल सर्व भरपूर आपले जे भारत प्रेमी आहेत ना, त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. त्यांना भारतला बघायचं होतं. भले आपली गाडी सेमीला नाही गेली, पण एक स्वप्न होतं, तो पूर्ण झालं. काय सांगा? नक्कीच भारतप्रेमियांचं ना स्वप्न पुढे पूर्ण होईल. आपण आज 2.5-2.5 महिन्यानंतर बैलाला डायरेक्ट पळवायला घेतला. फेरेमध्ये केला नव्हता. बैलाची फक्त ट्रीटमेंट आणि बांधून बैल होता. डॉक्टरनी मला सांगितलं तुम्ही मध्ये फेरे करू नका, कारण ट्रीटमेंट असताना परत बैल त्याच रुटीन वरती येईल, म्हणून पळू नका. त्यामुळे आपण बैल थांबून ठेवला होता. आणि काल पालवायच्या आधी त्याला विचारलं होतं डॉक्टर साहेबांना, तर ते बोलले डायरेक्ट तुम्ही पालवा, फेरे नका करू, तुम्हाला मैदानात गेल्यावर रिझल्ट भेटेल, फेऱ्यामध्ये नाही समजणार. आणि दादा, कुठं ना सर्वांना एक अपेक्षा होती गट पास होतं की नाही, पण गट इतका खुल्ले पास केला ना त्यांनी, हो, बघण्यासारखा होता. गट खरोखर सुंदरच केला, पण सेमीला थोडा बैल पुढे आल्यावरती त्याच पोझिशनला पळाला. पण बैल म्हणजे बरेचसा डॉक्टरचं म्हणणं आहे का फुल रिकव्हर झालाय. अजून 2 मैदान पळाल्यानंतर व्यवस्थित त्याच रुटीनला येईल. आता भारत आणि सुंदर या गाडीला बघण्यासाठी लोकांची एक आतुरता होती, आणि आपले किरण आपण यांनी पण सांगितले लवकर ती गाडीचं नियोजन आमचं झालेलं आहे. एक आता मैदानाला आम्ही करणार आहे. फक्त आपल्या बैलाचा रुटीनला येसपर्यंत आपण तो थांबवलाय. तर तात्यांचा काही विषय नाही. तात्यांना आपण ज्या दिवशी फोन करू त्या दिवशी आपल्याला तो बैल मैदानात येईल. खूप ताल गाजवले हो भारतने. एक आठवण म्हणून त्याची एक कधी पण आठवण कुठलाही मोठा मैदान आला ना, सगळ्या भारतप्रेमींच्या मनात त्याची जी छबी आहे ती कायम राहील. त्यांच्या आशीर्वादाने तो आजारातून बरा पण होईल आणि पुन्हा एकदा गुलालात 1 नंबरचा राहील. आज भारतच्या पावलोपावली तुमच्या धावणीची जी बैल ती पण गुलाल घेतात. हो, भारतच्या पावलीपावली आता महाबली म्हणजे छोटा भारत बरोबरच पाठवला होता. त्यांनी पण तिकडे फायनलचा 1 नंबर केला परवा दिवशीच. म्हणजे भारतच्या 1 दिवस मैदानाच्या आधी 8 तारखेला त्यांनी 1 नंबर केला. त्याच्यानंतर भारतला आपण काढला 9 तारखेला. आज या गाडीने गुलाल केला. काय सांगाल, नवीनच खरेदी तुमच्या धावली आणि पहिलाच काय मुलात आपण संयम ठेवायचा आणि चांगला वागवायचा. काय सांगू, तर वाईट कर्म केलं तर वाईटच पत्रात येणार आहे, चांगला केला तर चांगलाच येणार आहे आपल्या पत्रात. दादा, उत्तम शेटगावली ना हा नाव कुठं ना कुठं आज भारत मुलं दिसतं. 100% त्याचे खरोखर माझ्यावरती म्हणजे तो माझ्यासाठी देवच आहे. उत्तर नाही तर तो माझ्यासाठी देवच आहे. आपली ओळख फक्त आपण तालुका आणि जिल्ह्यापर्यंत केली असते, त्यांनी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेली, तर तो माझ्यासाठी देवच आहे. तर दादा, भारत खूप वर्ष पळतो, अजून किती वर्ष तुमची अपेक्षा असेल? तर भारत तसं बोललं तर आता म्हणजे तो 6-10 झालं, तर अजून तो माझ्या मताने 2 वर्ष तर त्याच जोमाने पडले. 2 वर्षाने दादा त्यांनी काल गाजून ठेवायला 100%. त्यांच्या भारतीय जे प्रेमी आहेत ना, त्यांची इच्छा आहे. नक्कीच 100%. काय झालं, मध्यंतरी बैलाचा आजारपण असल्याने आपल्याला ते कळून नाही आला, त्याच्या तब्येतीमुळे कळून नाही आला आणि बैल पळवत राहिले, त्यामुळे तो जास्ती वेळ त्या आजारात गेला. दादा, जरा डॉक्टरच्या विषयी सांगा ना, कुठल्या डॉक्टर इथले आपल्या लोणावळ्या मधले सचिन आरोडे म्हणून खूप चांगले डॉक्टर तिकडनं येत होते इकडे ट्रीटमेंट करायला. 15-15 दिवसांनी ते येऊन बघत होते आणि खरोखर खूप छान ट्रीटमेंट केली त्यांनी. त्यांचा पण खूप मोठा हात आहे. खूप आणि बैल चेक केलं त्यांनी सांगितलं बैल खूप जाम आहे, सर्दीमध्ये कपामधून तो निघाला नाही, अजून त्याला निमोनियाचा प्रकार कमी झाला नाही. आणि त्याचे ब्लड चेक करून मग त्याच्या सॅम्पलमध्ये ब्लडच्या सॅम्पलमध्ये आपल्याला समजला का त्याच्या किडनीला आणि लिव्हरला सूज आहे. आजारपणात त्याला पळवल्यामुळं आणि अँटीबायोटिकचे इंजेक्शन जास्त झाले त्याला, सर्दी आणि आपण कपावरती जे औषधं त्याला चालू केली होती, त्याच्यामुळे तो लिव्हरला आणि किडनीला त्याच्या सूज मारली होती. तुमच्या मते काल कसा पळाला? माझ्या मते तर एवढ्या दिवसातून म्हणजे 2.5-3 महिन्यातून आपण बैल काढला, खूप छान पळाला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बैल एवढ्या दिवसातून काढून पण तो म्हणजे गाडी 90% काढून देत होता. ड्रायव्हरचं म्हणणं पण का शेट काही अपेक्षा ठेवू नका, त्याने अपेक्षेपेक्षा जास्ती करून दाखवलंय काल. बोलाल तर पुढच्या मैदानात 100% होणार आहे.
आज 3 महिन्यांनी एखादा पैलवान, एखादा कुस्तीचा पैलवान असेल, तो 2 महिन्यांनी, एका महिन्याने जरी खेळायला गेला तरी तो दमतो. तर बैलाचा आपण 3 महिने काढलेले आणि 3-3 फेरे पालायचे, तर विषयच नाही बोलतो. तो बैल रुटीनला आलाय आणि शेटपूरच्या मैदानात नक्कीच तो त्याचा जोमानेच पळेल. आणि ना दादा गटाला आणि सेमीला दोन्ही वेगवेगळे खांदी पळवला. हो, पहिले गटाला त्याला उजव्या खांदी पळवला, नंतर आम्ही डाव्या खांदी टाकला सेमीला. तर ते आपल्याला बघायचं होतं का डावीने पण बैल तीच जसा पहिले पळत होता त्याच जोमाने पळतोय का, तोच वेग लावतोय का, ते आपल्याला बघायचंच होतं. आपला काल गुलालाचा नक्की नव्हता, पण आपल्याला दोन्ही खांदी बैल पळवायचं होतं. उजव्या खांदी जर असं तर बैल नक्कीच सेमी केलीच असती, पण आपल्याला डाव्या खांदी टाकून बघायचंच होतं बैलाला का तो बैल त्याच रुटीनने पळतोय का. बऱ्याचशा म्हणजे वर्षभर झाला आम्ही उजव्याच खांदी पळवत होतो. मुळात त्याचा डावाच खांदा लहानपणापासून, पण त्याला बैल जेवढे भेटले डाव्या खांदीच्या स्पीडचे, त्यामुळे त्याला उजव्या खांदी पळवायला लागला. उत्तम दादा गावली हा नाव बिंजोर मध्ये पण आणि नाकावर पण, काय बोलायला याविषयी? नक्कीच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि खरोखर हा नाव माझ्या भारतमित्र ठेवलाय, त्याच्या मागे माझी 2 वासरं पण ठेवणार. चालेल दादा. आता पुढचं म्हणजे आता तुमचे वासरांचं नियोजन कसं काय असणार? आता पुढच्या मैदानात बिंजोडला, कारण ही वासरा मी खास म्हणजे बिंजोडसाठी ठेवले. दोन्ही खांदी पब्लिक वरून दोन्ही वासरं पळणारी कशीही पळतात. आणि दादा भारतसाठी ना, भारत प्रेमींच्याकडून एक खूप मोठा संदेश असेल की लवकरच आपलं भारत एक मोठं मैदान करावा, एक नंबरचा मानकरी राहावा. भारत प्रेमियांचा आशीर्वादाने आणि ईश्वरचरणी माझी एकच प्रार्थना आहे की त्यांची मनोकामना पूर्ण हो, भारतने ती करावी आणि नक्कीच पुढच्या मैदानात करेल. चालेल दादा, शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला.